तर सणासुदीच्या काळामध्ये केंद्राकडनं एक आगाऊ हप्ता म्हणून महाराष्ट्राला 6418 कोटी देण्यात आले। याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडनं पंतप्रधान आणि केंद्रीय वित्तमंत्र्यांचे आभार मानण्यात आले। येणाऱ्या सणासुदीच्या हंगामाच्या दृष्टीने आणि राज्याला भांडवली खर्च वाढवण्यास सक्षम करण्यासाठी तसंच आपल्या कल्याणकारी आणि विकास योजनांना वित्तपुरवठा करण्यासाठी या रकमेचा राज्याला निश्चित उपयोग होईल असा विश्वास अजित पवारांनी यावेळेला व्यक्त केला। अधिक माहिती या आगाऊ हप्त्यासंदर्भात। महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या योजना आणि सगळ्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे अख्ख्या देशामध्ये सर्वाधिक जीएसटी चा जे म्हणजे भरण्याचं काम जे केलं जातं ते महाराष्ट्रातून केलं जातं आणि अशा सगळ्या परिस्थितीत महाराष्ट्रावर तरी सुद्धा अनेक योजनांमुळे आर्थिक अडचण आलेली। यातच ऑक्टोबर महिन्यामध्ये दसरा दिवाळी हे महत्त्वाचे सण आहेत। अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या योजनांचे जे लाभार्थी आहेत त्यांना पैसे मिळावेत या दृष्टिकोनातून केंद्र सरकारकडनं आगाऊ जीएसटीचा हप्ता देण्यात आल्याचा आहे आणि स्वतः राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनीच या संदर्भातली माहिती दिलेली आहे। मी आता 4-5 जिल्ह्यांचा दौरा केला। तिथं मी लाडक्या बहिणींना माझ्या माता मायमाऊलींना विचारत होतो तर बहुतेकांनी ई-KYC केलेली आहे। कुठंतरी हा जनतेचा पैसा आहे, सरकारचा पैसा आहे, चुकीच्या पद्धतीनं जाऊ नये। जो लाभार्थ्याला द्यायचा तो त्याच्या अकाउंटला जावा म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून आता मागे देखील आपण ज्यावेळेस एखाद्या योजनेत पैसे देत होतो त्यावेळेस ते त्यांच्या हातामध्ये आपण द्यायचो, पण नंतर माहिती घेतली तर त्याच्यामध्ये काही लाख नावं कमी झाली, काही जण मयत असतात परंतु त्यांची नावं काढलेली नसतात। अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्याकरता ई-KYC सुरू केली। आपणच नाही, देशात सगळीकडे सुरू झालेली आहे। अशामुळं बऱ्याच अंशी आता ग्रामस्थांना पण हे कळायला लागलेलं आहे। त्यांना जरी माहिती नसलं तर ते कुणाची तरी मदत करतात। आज 3000 रुपये जमा होतील। बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे। पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्यात। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। दसरा दिवाळी निमित्त आता लाडक्या बहिणींना एक विशेष हप्ता म्हणजेच आगाऊ हप्ता सरकार देणार आहे। केंद्र सरकारने यासाठी मंजुरी दिलेली आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र यादीत असतील अशा लाडक्या बहिणींना एक आगाऊ हप्ता म्हणजेच सर्व जिल्ह्यांमध्ये आता महाराष्ट्रामध्ये सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजे दसरा सप्टेंबर महिन्याचा हप्ता, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आणि एक विशेष हप्ता असे 3 हप्ते म्हणजेच 4500 रुपये आता लाडक्या बहिणींना दसऱ्यानिमित्त दिवाळीनिमित्त मिळणार आहेत। कारण सरकारनं आता सांगितलं आहे की दसरा आणि दिवाळीनिमित्त लाडक्या बहिणींना पैसे कमी पडत होते म्हणून केंद्र सरकारने, तुम्हाला माहिती आहे की आताच आपण न्यूज बघितली की त्याच्यामध्ये केंद्र सरकारने एक विशेष आगाऊ हप्त्यासाठी पैसे हे पाठवलेले आहेत आणि अजितदादा पवार यांनी याचे आभार सुद्धा मानलेले आहेत। आपण पहिलीच बातमी आपण बघितलीत की ही सगळ्यात महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी असणार आहे। त्यामुळे फटाफट हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करायचा आहे। कारण बघा भरपूर लाडक्या बहिणींना आता दिवाळीला आता त्यांची दिवाळी जोमात जाणार आहे। त्या दिवाळी एकदम आनंददायी साजरे करू शकणार आहेत कारण सरकारने 1 नाही 2 नाही 3 अशा विशेष योजना आलेल्या आहेत। सांगतोय काय तर पहिली विशेष योजना म्हणजे आता तुम्हाला 2 हप्ते नाही तर 3 हप्ते एक विशेष आगाऊ हप्ता बोनस हप्ता हा लाडक्या बहिणींना मिळणार आहे। परंतु लक्षात घ्या, जर तुमची अर्ज पडताळणी झालेली असेल, तुम्ही पात्र लाभार्थीमध्ये असाल तर पैसे मिळणार। तुम्ही म्हणाल आमची अर्ज पडताळणी झाली नाही, परंतु जर तुम्ही ई-KYC केली असेल आणि तुम्ही जर सक्सेसफुली ई-KYC केली असेल तर तुम्हाला 100% पैसे मिळणार। परंतु टेन्शन घेऊ नका, ई-KYC जरी नसेल केली तरी तुम्हाला ह्या महिन्याचा हप्ता हा मिळणार आहे। कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात होणार? सर्व जिल्ह्यांमध्ये, सर्व राज्यात आपले जेवढे जिल्हे आहेत 36 जिल्हे, सर्व जिल्ह्यांमध्ये विशेष हप्ता हा सगळ्यांना मिळणार आहे। कुठलाच जिल्हा सुटणार नाही। सोलापूर, पुणे, नाशिक, अमरावती असेल, नागपूर असेल, जळगाव असेल, धुळे असेल, सांगली असेल, रायगड असेल, सर्व जिल्ह्यांमध्ये आता तुम्हाला 3 हप्ते बघायला मिळतील। तुम्हाला आता 1,500 रुपयाचा मेसेज येणार नाही, आता तुम्हाला 4,500 रुपयाचा एकत्रित मेसेज येणार आहे। कारण सरकारनं आता याच्यावरती जाहीर केलेलं आहे की विशेष हप्ता आगाऊ हप्ता हा आपल्या लाडक्या बहिणींना सरकारनं आता दिलेला आहे आणि यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे। दसरा दिवाळी विशेष हा हप्ता असणार आहे। त्यामुळे आपल्या लाडक्या बहिणी आता खूपच खुश झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण त्यांचा आता दिवाळी एकदम जोमात जाणार आहे। बघा
काल सुद्धा आदित्य तटकरे मॅडमनी सांगितलं होतं, तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर काल व्हिडिओ जाऊन बघा, की त्यांनी स्वतः सांगितलं आहे की आपण दिवाळीच्या 10-15 दिवस अगोदरच हप्त्याला सुरुवात करणार आहोत. तर आपल्याला कदाचित ते हप्ते आजपासून सुद्धा पाहायला मिळू शकतात. बघा, तुम्ही म्हणाल आमची EKYC झालं नाही, कसं होणार? सरकार तुम्हाला माहिती आहे की दिवाळी दसऱ्याला EKYC करा हे सांगितलं, पण त्यांनी 2 महिन्याचा अवधी दिला आहे. तुम्ही ह्या महिन्यात नाही केलं म्हणजे ह्या महिन्याचा हप्ता येणार नाही असं आहे का? नाही, कारण ह्या महिन्यात ऑक्टोबरमध्येच दिवाळी आहे, लक्षात आलं? त्यामुळे ते ऑक्टोबरचा हप्ता तर थांबवणार नाही, म्हणजे सप्टेंबरचा हप्ता आणि ऑक्टोबरचा हप्ता तर ते थांबवू शकत नाहीत. त्यामुळे दसरा दिवाळीचा सगळ्यांना हप्ता मिळणार आहे. त्यामुळे निश्चिंत काळजी घेऊ नका, टेन्शन घेऊ नका, सगळ्यांना हप्ता मिळणार आहे. फक्त लक्षात घ्या, दिवाळीच्या आसपास तुम्ही KYC सुद्धा करून ठेवा, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला पुढचा हप्ता येईल, म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता येईल दिवाळीनंतरचे, ते सुद्धा आपल्याला मिळाले पाहिजेत. आणि सोबत लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहेत, कारण सरकारनं ते सुद्धा जाहीर केलेलं आहे. कारण दसरा आता कालच संपला आहे, आज 3 ऑक्टोबर आहे. तर दिवाळीनिमित्त आताच लाडक्या बहिणींना वेगवेगळे फराळ असतात, आपल्याला माहिती आहे. सगळ्यात उत्साही हा आपला मोठा सण असतो. त्यामुळं गॅस सिलेंडरची इथं गरज सगळ्यात जास्त आपल्या लाडक्या बहिणींनाच लागणार आहे. त्यामुळे सरकारने ते सुद्धा मंजुरी करण्यात सांगितलेलं आहे. लवकरच त्याचे हप्ते सुद्धा येतील. आणि लाडक्या बहिणींनो, तुम्हाला कुठलाही प्रश्न असू द्या, EKYC कोणाकोणाचे झाले त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, कारण भरपूर लाडक्या बहिणींचा प्रश्न आहेत की EKYC मध्ये प्रॉब्लेम येत आहेत. मी भरपूर लाडक्या बहिणींचे कमेंटची रिप्लाय देऊन त्यांना सांगितलं आहे नेमकं काय करायचं आहे, कुठं काय प्रॉब्लेम येत असेल तर त्यांना काय करावं लागणार आहे. तर तुम्हाला सुद्धा मी तेच सांगतो आहे, जर तुम्हाला कुठलेही EKYC मध्ये कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा की बाबा दादा हा आम्हाला एरर येतो आहे किंवा असं होतं आहे, आमचा होत नाही आहे. तर मी त्याच्यावरती काहीतरी तुम्हाला प्रयत्न करण्याचा नक्की प्रयत्न करेन. परंतु लक्षात ठेवा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा. तुम्ही काय करताय, चॅनलला सबस्क्राईब करत नाही, व्हिडिओला लाईक करत नाही. त्यामुळं काय होतं, आपलं चॅनलचे व्हिडिओ जास्त जात नाहीत पुढे. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत जा, कमेंट्समध्ये कमेंट करा. कोणाकोणाला दिवाळी विशेष हप्ता हवा आहे त्यांनी सगळ्यांनी कमेंट करा. तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमचं KYC झालेली आहे का, तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते मिळालेत? कारण ज्या लाडक्या बहिणींना मागच्या हप्ते आले नव्हते त्यांना EKYC नंतर मागचे सुद्धा हप्ते येणार आहेत. म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला पहिला मेमध्ये हप्ता आला होता, परत जूनमध्ये आला होता, जुलै-ऑगस्टचा हप्ता आला नाही तुम्हाला, तर तुम्ही KYC जर केली तर तुम्ही जुलै-ऑगस्टचा सुद्धा हप्त्याला तुम्ही मागणी करू शकता. त्यामुळे जुलै-ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि एक विशेष म्हणजे 5 हप्ते हे तुम्हाला मिळू शकतात. त्यामुळे हे काम करायचं आहे. बघा, भरपूर लाडक्या बहिणींना हा अर्ज माहीत नसेल, पण हा अर्ज सुद्धा कशासाठी आहे तर अनेक महिला भरपूर कुटुंबामध्ये असतात, तर त्यासाठी हा अर्ज तुम्हाला अंगणवाडीमध्ये मिळतो. हा अर्ज भरा म्हणजे तुमचं नाव तिथं कन्फर्म यादीमध्ये राहील. कारण एका घरात 2च लाडक्या बहिणी आता फक्त पात्र असणार आहेत. जर सून आणि 2 सुनांनी सासू असेल तर दोघींनाच कोणाला तरी हे मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा अर्ज अंगणवाडीत मिळतो, हा भरा. जर तुम्हाला तुमचं नाव पाहिजे असेल यादीमध्ये तर ही कागदपत्रे घेऊन जा, सगळं काम व्यवस्थित होणार आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.